असं नाही काय चाल काय नाही मस्त. काय झालं असं का बघताय? तूच विचार कर. अरे मी विचारते ना, सांगा ना काय झालं. जेवण झालं? आत्ताच? ऑब्विसली या. जेवणानंतर गोळ्या घेतल्या? अरे हो, मी घेणार होते आता गोळ्या. मी विसरले नाही. काय विसरले नाही मी? घेणार होतीस? कधी? हे ना हिचं असं आहे, ते खोटं बोलते. एक मिनिट, मी खरंच घेणार होते. हा काय तुम्ही काय बोलताय असे? वहिनी बघितलं तुम्ही, हिचं असं असतं. अरे पण तुम्ही कसं एवढं ठामपणे म्हणता की मी विसरले होते? हे मुद्दाम करतायत बरं का आता. मला कळतं मला आधी तुम्ही सगळं. का भांडताय? नाहीतर काय, त्यांना ना विषय आवाज असतो. किंबहुना यांना भांडायचंच असतं. किंबहुना हे अण्णा हे अजिबात मस्करी करू नकोस तू. अजिबात नाही. हे सगळं मी खूप सिरियसली बोलतोय. तुला माहितीये का, तुझ्या सपोर्टमुळे ही आमच्या बरोबर तिथे गावी येणार आहे, बरोबर? तिथे आम्ही सगळं आमच्या आमच्या कामात असणार आहोत. आम्ही कामात असताना ही हे सगळं जर असं विसरत असणार आहे, मग आम्ही काय करायचं? काय करायचं आम्ही? तूच सांग ना. नाही म्हणजे कामात लक्ष द्यायचं की हिची काळजी घेत बसायचं? सांग ना. एक मिनिट, हे दिस इज सो बॅड. हे किती वाईट आहे. तुम्ही का माझ्यावर विश्वास ठेवत नाही? मी खरंच गोळ्या घेणार होते. तुम्ही असं मुद्दाम करू नका आनंद सर. मी आत्ताही बसलीच आहे, घेणार होतेच बोलते. अजूनही घेतला घ्यायला जात नाही. आनंद भाऊजी ठीक आहे, मी आहे ना. मला जेनीचं सगळं टाइम टेबल माहिती, मी देत जाईन तिला. हा काय टेन्शन नाही. आणि जेनी हे बघ, आता 4था महिना संपून 5वा महिना लागेल, पोट दिसायला लागेल. आता तरी काळजी घे बाई. एक मिनिट. हॅलो, बोला आई. काही नाही, कुठं आहेस तू? काही नाही, घरीच आहे, गप्पा मारत होतो. बर बर, मग नंतर फोन करू का तुला? नाही नाही, बोला ना. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? काही ते गुरु घरी आला होता, सांगायचं होतं. काय? हो, गुरुनाथ घरी आले होते? काय म्हणाले ते? तेच नेहमीप्रमाणेच. सगळ्यांनी त्याची हाकलपट्टी केल्यानंतर मग त्याला आईची आठवण आली. मी त्याला म्हटलं आई, मलाही वाटलंच होतं तूच मला आधार देशील. फक्त तू लाज नाही वाटत का रे? असं बोलायला लाज नाही वाटत का रे? मान्य कर, तू माझं चुकलं माझं. पण जो चुकतो तो माणूस ना. मग तू तू तेव्हा काय म्हणाली होतीस आई? तू तेव्हा काय? ऐक ना, ऐक ना आई. आई चालतं बरं, चल. आई आई तुम्ही खरंच धीराच्या आहात. आता काय बोलू यांना? काय नाही, जाऊ दे आता. का बस घडलेल्या गोष्टी तुझ्या कानावर घालायच्या होत्या, बाकी काही नाही. ठीक आहे, तू बरी राहा बरं. हा, काळजी घे स्वतःची. हो आई, काळजी घ्या तुम्ही पण. ठेवते. गुरुनाथ आईंकडे गेले होते, पण आईंनी हाकलून लावलं त्यांना. म्हणजे त्या पोलिसांनी फक्त दम देऊन सोडले गुरुनाथला. पण वहिनी काही काळजी करू नका, आता तो काही करू शकणार नाही. सासूबाई, हॅलो. एक मिनिट. काय घरातच घरात काय घुसतोयस तू? अरे घुसतो कुठे? सॉरी थोडं घुसत नाहीये. जसं तुमचं घर आहे, तुमचा हक्क आहे, तसं माझाही हक्क आहे ना घरावर. कुठला हक्क? हा, कुठलं घर? माझ्या शनू बेबीनी तोंडावर पैसे फेकले आता तुझ्या या घराचे. त्यामुळे तुझं घर नाहीये हे. हा, हे माझं घर आहे. तुम्ही शांत व्हा आधी. सॉरी, जरा पिऊन आलोय. तुम्ही
शांत व्हा आधी. हे बघा सगळं मान्य आहे, तुम्ही बरोबर बोलताय, पण आपण जिथे राहतो, ज्या लोकांबरोबर राहतो, ते असं संपत नाही ना, त्यांच्याशी नातं असतं ना आपलं. कुठलं नातं? कुठलं घर? लाज नाही वाटत तुला हे सगळं बोलायला? नाही, हे बघ मान्य आहे, तुम्ही चिडला असाल, तिकडे ऑफिसमध्ये पण सगळे चिडलेलेच होते माझ्यावर, पण मी काही रिॲक्ट नाही होणार आहे. म्हणजे सॉरी, मी जरा पिऊन आलोय, पण यु नो आय एम अ चेंज पर्सन नाव. मी आता बदललोय. तुमची मुलगी मला जाता जाता तोंडघशी पाडून गेली, मला ओके फाईन, पण जाता जाता मला चेंज करून गेली, मी बदललोय. सो ते सोडून द्या ना आता. आता ती गेल्यानंतर तुम्ही एकट्या कशा राहणार ना? नाही, मी आहे ना, तुम्ही काही काळजी करू नका. आता तुम्ही इथे आहात तर तुमची काळजी घ्यायची जबाबदारी माझी. तुला चांगलं ओळखते, कळलं ना? मला एक कळत नाही, माझ्या शनू बेबीने इतकं तोंडावर पाडलं तुला, त्या राधिकाने हाणलं तुला, त्या मायानी तिळगुळ भरवून तुला तुडवला, तरी इतका माज येतो कुठून? तर काय सगळं सहन करतोय ना मी, काय बोलणार कोणाला? त्यांना नाही कळत त्यांना, पण तुम्हाला कळतंय असं मला खात्री आहे. मी खरं सांगतो, पहिलं असेल मी, पण म्हणून खरं सांगतो मी तुम्हाला. मी काय म्हणतो, सासूबाई म्हणतो ना मी, पण मी तुम्हाला आई मानतो, आईच्या ठिकाणी मानतो. तिकडे पण ते कसं मस्त दिसत होतं, एकदम ब्लेझर बिझर, तुम्ही आई सारख्या आहात, तुम्ही खरंच आई आहात माझ्या, म्हणून काळजी वाटते हो मला. ते झालं ना, आता ते काय धरून बसायचं, सोडून द्यायचं. ते झालं. आता मी पुढे काय करेन याचा तुम्ही विचार करा. आता हे बघ, मी तुला चांगली ओळखून गेले आता. आता मी तुला लास्ट चान्स देते, इकडनं चालू पडायचं. बघा, मला धमकी नका देऊ, प्रेमाने बोलतोय ना, धमकी नका देऊ मला. आतापर्यंत मला धमक्या दिल्यात ना, तर काही झालेलं नाहीये. सोडून सिक्युरिटीला बोलवी ना? सोडा तुम्ही. हो सासूबाई, हो हॅलो. सासूबाई, हो. हे काय करतेस तू? बॅग वगैरे काही चेक करायची गरजच नाही, व्यवस्थित भरलेली आहे मी. तुझी बॅग बंद करून टाक. अरे तरी मला बघायला लागेल ना, तू काय काय ठेवलंयस व्यवस्थित. अरे पण हे बघ ना, व्यवस्थित कपड्यांच्या घड्या वगैरे घातलेल्या आहेत, तुला आवश्यक जे सामान ते सगळं इकडे ठेवलेलं आहे, काही गरज नाही, बंद कर. तू ज्याला कपड्यांच्या घड्या असं म्हणतो ना, त्याला मी कपड्यांचे बोळे असं म्हणतो. घड्या अशा घालायच्या नसतात. बोळे? हा, एक मिनिट, लहानपणापासून मी या घड्या अशाच घालतात. कशा घालतात मग अजून दाखव मला. तेच दाखवते तुला. हा, हे बघ, चल दाखव. हा, हे बघ, हे असे दोन हात असे करायचे, झालं. ही बघ घडी. नाही आई, हे बघ, हे दोन हात असे करायचे आणि मग हे असं हे व्यवस्थित करायचं. ही झाली घडी. किती छान घातली बघ मी. आणि तुझी बघ. म्हणजे दुकानात अशी घडी घातली जाते, घरात मी घालतो तशी घडी घातली जाते, असं मला लहानपणापासून वाटायचं. म्हणजे मी चांगलीच घडी घातलेली ना, एवढं काय. नाही ठीक आहे ना, पण मी तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांचं कौतुक करतेय ना. ठीक आहे, पण तू जी घडी दाखवलीस ती मला कधीच जमणार नाही घालायला. राहू दे आता. काही हरकत नाही. ही घडी नाही जमली म्हणून काय झालं? माझ्या आयुष्याची घडी तर छान बसवून दिलीस की तू. बापरे. जीवनात ही घडी अशी पेटी वाजव अशीच राहू दे, जीवनात ही घडी दे. हे काय भाता? असं का हलवलंस कशाला? वाजायला ना. ते भात्यातून नाही वाजत अगं, तिथून वाजतं ते. हो का? तुला इतके दिवस भात्यातून स्वर येतात असं वाटत होतं? अच्छा, म्हणजे माझं जे घडीच्या बाबतीत आहे तुझ्या पेटीच्या बाबतीत आहे. असं कोणी करतं का? दे म्हणे. बापरे. मित्र, मी अशी
अचानक रघुच्या गावी चाललीये, तुला विचारलं नाही, हे असं अचानक निघायचं ठरवलं म्हणून तुला राग नाही ना आला? नाही, अजिबात नाही. नक्की? उलट राधा, तू एखादा निर्णय जेव्हा कोणालाही न विचारता घेतेस ना, तेव्हा तू त्या निर्णयावर ठाम असतेस. तुला ते सगळं मनापासून करायचं असतं म्हणून तू निर्णय घेतेस की. आणि आता राहिला प्रश्न मला न विचारण्याचा, तर मला नाही वाटत आपली अशी टिपिकल नवरा बायकोची रिलेशनशिप आहे. त्यांना विचारून सांगते, हा हे काय म्हणतील, हे माझ्यावर चिडतील ना, असं काय आहे का आपल्यात? उलट राधा, तू चांगल्या गोष्टींसाठी मला गृहीत धरतेस ना, याचा अभिमान वाटतो मला. म्हणून तर मी इतकी लकी आहे, मला तुझ्यासारखा नवरा मिळाला. जीवनात ही घडी अशीच राहू दे. वाजव वाजव पेटी वाजव. म्हण ना, तू म्हण ना. नाही नाही, म्हण ना, बघूया ना सुराला. म्हण ना, म्हण ना, पुढची प्रीतीच्या फुलावरी म्हण ना. वसंत नाचू दे. वा 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 वा, ही पण चाल चांगली. वा वा वा, वसंत नाचू दे. माया, माया प्लीज, माया ये ना यार. माया, माया, आय एम सॉरी. काय माया, काय केलं? बरं वाटतंय तुला अशी हालत बघून माझी? हॅपी नाही? अजून मारायचंय का? अजून काय भडस काढायची का? मार ना तू, इकडे मार ना मला अजून यार. हा घाल राहिलच आहे ना माया. आणि तुला मी एक नक्की सांगतो, तुला जर असं वाटत असेल ना की हे सगळं झाल्यावर मी चिडून निघून जाईल, तर नाही माया, आय एम सॉरी. मी नाही जाणार कुठे चिडून. तू कर ना सगळ्यांसमोर, सगळ्यांच्या बरोबर, सगळ्यांच्या वतीनं माझा अपमान कर, पण मी नाही जाणार चिडून, कारण माझ्यासाठी तू महत्वाचीच माया. किती निर्लज्ज असावं रे माणसाने, किती निर्लज्ज असावं. नाही, एक लाईफ पार्टनर म्हणून तू काय लायकीचा आहेस ते कळलंच होतं, पण माणूस म्हणून तू एक. प्लीज लिव्ह, माझ्या डोळ्यासमोर थांबू नकोस, प्लीज लिव्ह. तू एकदा बोलायचं होतं ना माझ्याशी. तुला प्रॉब्लेम होता काय कळलं? एकदा बोलायचं ना, मी सगळं एक्सप्लेन केलं असतं. एकदा बोल ना यार माझ्याशी माया. गुरु प्लीज निघ इथून, प्लीज इथे थांबू नकोस, प्लीज निघ. कुठे जाऊ? कुठे माया? निघ म्हणते. कुठे जाऊ? कुठे मी? हे घर सोडून दुसरीकडे जायला जागा आहे का? मला माहिती आहे ना तुला. कुठे जाऊ मी? दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम गुरु, तो तुझा प्रॉब्लेम आहे. गेट रीड ऑफ इट. हॉटेलवर जा, नाहीतर कुठेही जाऊन राहा, मला विचारू नकोस, निघ इथून. हॉटेलवर जा. हॉटेलवर कसं जाऊ माया? का पैसे नाहीये तुझ्याकडे हॉटेलवर राहायला? शनाया बरोबर लग्न करण्यासाठी आपल्या जॉईंट अकाउंट मधून जे काढले होतेस ना पैसे, ते सगळे वापर, छान ऐश कर, आणि तोपर्यंत ना जॉबही मिळेल तुला. ठीक आहे, निघ इथून, प्लीज निघ, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन गुरु. अरे नकोय मला पैसे माया. ते खड्ड्यात गेले पैसे सगळे. मला नकोय ते पैसे माया. मी तुला खरं सांगतो, मला बाकी सोड यार सगळं. तुला मी सांगतो या लोकांनी काय केलंय माझ्यासोबत. एकदा तू माझ्याशी बोल ना शांतपणे. आपण लेट्स सिट आणि आपण. प्लीज निघ. नाही तू माझं ऐक. तर मी ना पोलिसांना कॉल करेन. मी पाया पडतो तुझ्या माया. मी तुला सोडून नाही जाऊ शकत. मी पाया पडतो तुझ्या माया. एकदा मला संधी दे. मला पूर्ण खात्री होती की तुझ्यासारखा ढोंगी माणूस इथे येऊन काही ना काहीतरी नाटकं नक्की करणार, म्हणून मी अगोदरच इथे येऊन थांबलो. गुरु, तुला जे बोलायचं होतं ते तुझं बोलून झालेलं आहे. आता नाव इट्स माय टर्न. काही बघायची गरज नाही तिकडे. माया मला माझ्या मुलीसारखी आहे. तिचा मानलेला बाप म्हणून मी तुला ऑफिशियली इथून पुढे इथे येण्यापासून मज्जाव करतोय. आता तू स्वतःहून इथं गेलास तर खूप छान, नाहीतर मला इतर मार्गही येतात तुला इथून काढण्याचा. अरे चल निघ, चल निघ. वा गुरुनाथ सुभेदार. फेल्युअर आहे गुरुनाथ सुभेदार.
फेल्युअर आहे मोठा. सगळ्यांनी मारलं तुम्हाला गुरुनाथ सुभेदार, सगळ्यांनी मारलं. आधी मारलं, नंतर मारलं तुम्हाला. काहीच घडत नाहीये तुमच्या आयुष्यात. गुरुनाथ सुभेदार फेल्युअर आहे. याच्या आधी पण फेल्युअर होता, आताही फेल्युअर आहे. बुडणाऱ्या माणसाला 10 वेळा वाचवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला वाचायचंच नसेल, जगायचंच नसेल तर वाचवणारा तरी काय करणार? आतापर्यंत तुम्हाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, सगळ्यांचा विरोध पत्करला मी आणि तुम्हाला साथ दिली. पण बास, यापुढे तुमचा माझा संबंध संपला. त्याचा चेहरा बघ आणि तूच ठरव तू त्याच्या समोर उभं राहण्याच्या लायकीचा तरी आहेस का. यारी, तुझ्यासारख्या माणसाच्या ना मी एकदाच प्रेमात पडू शकते, दुसऱ्यांदा नाही. माझ्या लग्नाला मी फक्त माझ्या जवळच्या माणसांना बोलवलंय, त्यामुळे ऍक्च्युली तुझं काम झालं, तू निघालास तरी चालेल. एक मिनिट, काय म्हणालास? SB ग्रुप ऑफ कंपनीच्या CEO शी बोलतोयस तू, माया मॅडम म्हणायचं. गेटिंग हे? आणि यापुढे मला मारा सगळे मारायला. चला, सगळं घेतलेलं आहे, आपण पटकन पटकन निघूया. चला. आनंद भाऊजी, आवराआवरी करताना गडबड करू नका हो. ज्यांनी सगळं घेतलंय ना. अरे हो, मी तेच विचारणार होतो. जेनी, सगळं औषधं घेतलंयस ना? हा, काही राहिलं नाहीये ना? जेनी, तुला विचारतोय. काय काय बोललात? औषधं वगैरे घेतलीत ना? तो विचारतोय औषधं. औषध औषध हा औषध ना. हो, घेतली औषधं. हा हा, तेच विचारतोय. बरं सौमित्र, ऐक ना, तू ना, आम्ही नाही आहोत म्हणून बाहेरचं खाऊ नकोस. हो, खातो ना बाहेरचं. म्हणजे बाहेरचं नाही खाणार, मी स्वतः तयार करणार आहे, काय टेन्शन नाही. अरे बापरे, तू स्वतः बनवणारस? स्वतःसाठी? काळजी घ्या, आजारी पडशील, आम्हाला यावं लागेल परत. फालतू काहीतरी बोलू नको, इतकं वाईट नाही बनवत मी. जे काही खायचंय ना ते पौष्टिक खा, चांगलं खा. अगं हो ग, तू का टेन्शन घेते? जेवणाचं कसलं टेन्शन घेतेस माझ्या? ओ नो, काय झालं? आता काय विसरलीस? ते हे राहिलं ना, माझं ते स्टीम मशीन राहिलं ना. बघितलं, विसरले ना, म्हणून विचारत होतो. आता घरी जावं लागेल परत. विसरले म्हणजे काय? इथेच मी राधिका मॅम कडे आले होते ना राहायला, तेव्हा मी आणलं होतं ते स्टीम मशीन. इथेच आहे. काय इथे आहे म्हणजे आता शोधाशोध करावी लागेल इकडे तिकडे. ओरडू नका एक तर तुम्ही. मला माहितीये ते मॅमच्या ते वॉर्डरोब आहे ना, त्याच्या वरती ठेवलाय मी. अच्छा, वॉर्डरोबच्या वरती? अशा परिस्थितीत तू हे वॉर्डरोबच्या वरती ठेवलंस स्टीम मशीन? तुला काय ठीक आहे ना, का ओरडतोय? मी बघते ना. काय नाही, मी घेऊन येतो, थांब आता. ना, अजिबात नाही. जातो काय? तुम्ही तुमचं काम करा ती नीट. स्वतः नीट बॅग भरली नाही. कशी भरली ती बॅग? तुम्ही बॅग भरा, मी बघते. सौमित्राला घेऊन जाते मी. एक मिनिट, तू माझी बायको आहेस, तुझ्या पोटात माझा बाळ आहे आणि तो मशीन तुला हवाय, हे माझंच काम आहे. काही गरज नाहीये. तुम्ही ती तुमच्या आधी बॅग भरा व्यवस्थित. तुम्ही दोघं जण जाण्यापेक्षा मी जाऊन आणते. नको मॅम, ते तुमचं झालंय ना सगळं? तुम्ही फ्री आहात ना? मला भूक लागलीये, थोडं मला द्याल का प्लीज? सॉरी, म्हणजे भूक आत्ता
अरे आता ब्रेकफास्ट केला आपण. म्हणजे काय भूक लागत नाही का कोणाला? मग देणार नाही का मला मॅम? ठीक आहे, अरे प्रेग्नंट आहे ती, भूक लागू शकते, एवढं काय. ठीक आहे मी जाऊन आणते. एक मिनिट, आता तुम्ही काय आणणार आहात? तो मशीन आणणार आहात, तिला हवाय तो, की नाश्ता आणणार आहे? खायला आणणार मी. नाश्ता रे, तू तिकडून नको जा, तो हलणार नाही लवकर, इकडून जा. हा सॉरी मॅम पण ठीक आहे, मग आता मी तो मशीन आणतो. अरे नको, कशाला मशीन आणता तुम्ही? एक तर तुम्ही बॅग व्यवस्थित भरली नाही. मला आता बॅग मध्ये ते मेडिसिन लागणार नाही का? मेडिसिन बॅग मध्येच आहे. अरे मग आता मॅम खायला देतील, त्यानंतर मला मेडिसिन लागणार. ते तुम्ही एक- last मध्ये एक ठेवलंय. ते आधी काढा, मी ह्याच्यावर जाते. चला, आरडा चाललाय म्हणून. लास्ट मध्ये ठेवलंय. चला. अरे हो, जे मी आणि कुठे ठेवलं मला व्यवस्थित माहिती सगळं ठेवा, व्यवस्थित ठेवा. हे बघ, आता ही जी आहे ना मेडिसिन, हे